शे जिंदगी मनी हाय तुला नाव शे या जगमा कोणी नाही म्हणा मीच तुनी तू मना प्यार शे संगे मी तुला रासू हर जन्म ठेवसू मना दिल मा तुले वादा सनम. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, तर स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आज पण आपण एका ट्रेंडिंग व्हिडिओ एडिटिंगवरती व्हिडिओ केलेला आहे. जसं की तुम्ही आता व्हिडिओ बघितला असेल सुरुवातीला, आणि व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा. नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. आणि व्हिडिओमध्ये मी जे काही मटेरियल यूज केलेले हे तुम्हाला नेहमीप्रमाणे आपल्या वेबसाईटवरती भेटून जाईल. तिथून तुम्ही जी फाईल वगैरे घेऊन घ्यायचे. आणि जर तुम्हाला मटेरियल घेता येत नसेल तर त्याच्यावरती स्पेशल एक व्हिडिओ बनवला आहे, तुम्ही तो व्हिडिओ एकदा बघू शकता. त्याची लिंक आणि वेबसाईटची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल. आणि तसंच तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला पण जॉईन होऊ शकता. तिथं पण तुम्हाला सर्व काही मटेरियल दिलं जातं. तर टेलिग्राम चॅनलची लिंक पण तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल. तर आता चला मित्रांनो, जरा उशीर न करता आपण आपल्या आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया. तर सर्वात आधी तुम्ही काय करायचे, जे काही आपल्या बीटमार्क आणि इफेक्ट लिंक आहे तर यांना इनपुट करून घ्यायचे आणि चिप फाईल डाउनलोड करून तिला एक्स्ट्रॅक्ट करून सेव्ह करून घ्यायचे. ठीक आहे. त्यानंतर आधी जो काही आपला बीटमार्क प्रोजेक्ट आहे याला ओपन करायचे. नंतर इथं बघू शकता एक ग्रुप मी आधीपासून इथं लावून दिलेला आहे. आणि मी तुम्हाला एक टेलिग्रामवरती एक फोटोरूम नावाचे ॲप दिलेले आहे. तर तुम्ही काय करायचे, ते ॲपला अशा प्रकारे ओपन करायचे. ठीक आहे. इन्स्टॉल करून ओपन करून घ्यायचे. तर या ॲपमध्ये तुम्हाला तुमचे फोटोंचे बॅकग्राऊंड कट करायचे. जे काही मागचे बॅकग्राऊंड आहे त्यांना आपल्याला कट करावं लागेल. त्यासाठी काय करायचं, अशा प्रकारे हे ॲप ओपन करायचे. तर इथं तुम्हाला खाली प्लसचं बटन किंवा स्टार्ट नाव दिसेल तर याच्यावरती क्लिक करायचे. आणि ज्या पण फोटोचे तुम्हाला बॅकग्राऊंड कट करायचे असेल तर तो फोटो फक्त अशा पद्धतीने त्याच्यावरती क्लिक करून सिलेक्ट करून घ्यायचे. त्यानंतर ॲटोमॅटिकली तो फोटो स्कॅन करेल आणि ॲटोमॅटिकली त्याचे बॅकग्राऊंड रिमूव्ह होऊन जाईल. त्यानंतर थोडंसं खाली यायचे. इथं जे काही ट्रान्सपरंट नावाचं ऑप्शन आहे बघू शकता हे वालं, तर याच्यावरती क्लिक करायचे. त्यानंतर खाली एक्सपोर्ट नावावरती क्लिक करून तुम्ही तुमचा हा व्हिडिओ सेव्ह टू गॅलरी करून घ्यायचे. अशा प्रकारे तुम्ही टोटल तुमचे 4 फोटोंचे बॅकग्राऊंड कट करून सेव्ह करून घ्यायचे. त्यानंतर आता आपलं अलर्ट मोशन ॲप ओपन करून आपल्या बीटमॅप प्रोजेक्ट ओपन करायचे. ग्रुपवरती क्लिक करायचे. खाली एडिट ग्रुपचं ऑप्शन आहे. आता ज्या ठिकाणी मी क्लिक करतो त्या ठिकाणी तुम्ही लक्ष राहू द्या. आता एडिट ग्रुपमध्ये यायचे, सुरुवातीला यायचे. ठीक आहे. इथं आता आधीपासून मी तुम्हाला ग्रुप स्पिंज वगैरे लावून दिलेले, तर हे जसंही तसं राहू द्यायचं. इथं फक्त तुम्हाला तुमचे जे फोटो आहेत तर ते ॲडजस्ट करून लावायचे. ठीक आहे. आता अशा प्रकारे सुरुवातीला यायचे, प्लसच्या बटनवर ते क्लिक करून मीडियामध्ये यायचे. इथून आता तुम्ही तुमचे फोटो असलेला फोल्डर सिलेक्ट करायचे आणि इथून तुम्ही तुमचे एक एक फोटो घ्यायला सुरुवात करायची. ठीक आहे. आता जसं की इथून मी हा पहिला फोटो घेतलेला, समजा अशा प्रकारे फोटो घ्यायचे. नंतर आता जो काही 3 सेकंदावरती बीटमार्क आहे तर इथंपर्यंत याची लेअर ओढून घ्यायची. ही हाय करून ते क्लिक करून. ठीक आहे. आता हे जे काय आयकन आहे बघू शकता, याच्यावरती क्लिक करायचे आणि इथंपर्यंत ओढली जाईल लेअर. ठीक आहे. त्यानंतर इथं मूव्ह अँड ट्रान्सफरमध्ये यायचे. 2 नंबरचा आयकॉनवरती क्लिक करायचे. याला तुम्ही 90 डिग्रीपर्यंत रोटेट करून घ्यायचे खाली. ठीक आहे. 90पर्यंत. तर इथे मी आता 90पर्यंत रोटेट केलेले आहे. नंतर इथे खाली 3 नंबरचा आयकॉनवरती क्लिक करायचे आणि रेसला अशा पद्धतीने उजव्या साईडला ओढायचे. आणि त्यानंतर आपला जो काही फोटो येतो तो अशा पद्धतीने छोटा होईल. नंतर 1 नंबरचा आयकॉनवरती क्लिक करून चौकोन बॉक्सवरती अशा ज्या ठिकाणी तुम्ही फिरवणार त्या ठिकाणी आपला हा फोटो फिरेल. तर तुम्ही काय करायचे, नावांचा उजव्या साईडला उजव्या बाजूला अशा पद्धतीने तुम्ही तुमचा हा फोटो लावायचे. बघू शकता अशा पद्धतीने. ठीक आहे. नंतर काय करायचे, हा फोटो आहे. आता ह्या फोटोच्या उजव्या साईडला जी खाली जागा आहे, खाली जागेवरती क्लिक करून ठेवायचे आणि फोटोला खाली घ्यायचे. आता हा जो काही ग्रुप आहे तर या ग्रुपच्या खाली आणि जे काही खालचे 3 फोटो, हा एक फोटो आणि 2 रेक्टँगल आहे तर यांच्या वरती घ्यायचे. अशा प्रकारे फोटोला इथं घ्यायचे. परत तुम्ही आता दुसरा बीटमार्कवरती यायचे. मीडियामध्ये येऊन इथून तुम्ही दुसरा फोटो घ्यायचा अशा प्रकारे. परत आपला 5 सेकंदाच्या बीटमार्कवरती येऊन याचा थोडासा उरलेला पुढचा भाग कट करून टाकायचे. सेम पद्धतीने रोटेट करायचे, कमी करून घ्यायची याची साईज. ठीक आहे. आता याला तुम्ही काय करायचं, आपला जो काही उजव्या साईडला जागा असेल इथं बघू शकता, नाव आता डाव्या साईडला आहे म्हणून हा फोटो इथं उजव्या साईडला लावायचा. बघू शकता अशा प्रकारे. ठीक आहे. छोटं करून लावायचे. आणि फोटोमध्ये जर पाय वगैरे असतील तर ते खाली गेले या चौकोन फ्रेमच्या खाली तरी चालतील. ठीक आहे. असं नाही की ते वरतीच पाहिजे, खाली गेले तर चालतील. ठीक आहे. आणि त्यानंतर या फोटोला पण याच्या उजव्या साईडला जी काही खाली जागा आहे तर इथे क्लिक करून अशा प्रकारे या ग्रुपच्या खाली या पहिल्या फोटोसारखं खाली ओढून घ्यायचे.
अशा प्रकारे पटापट आता हे जे काही 2 उरलेले फोटो आहेत तर इथं पण तुम्ही पटापट हे फोटो लावून घ्या. ठीक आहे, तर मी पटापट हे फोटो लावून घेतो. तर बघू शकता मित्रांनो, आता हे जे काही टोटल मी 4 कट केलेले फोटो होते तर इथून मी लावून घेतलेले. ठीक आहे, फोटो लावल्यानंतर फक्त फोटोना अशा पद्धतीने ग्रुपच्या खाली घेऊन घ्यायचे आणि अशा पद्धतीने बराबर इथं लावून घ्यायचे. ठीक आहे, त्यानंतर आता काय करायचे, आता पहिल्या फोटोवरती क्लिक करायचे, इफेक्ट्स ऑप्शन दिसेल तर तुम्हाला याच्यावरती क्लिक करायचे, ॲड इफेक्ट्समध्ये यायचे. ठीक आहे, नंतर तुम्ही खाली यायचे, इथं तुम्हाला ऑपेसिटी आणि विजिबिलिटीचं ऑप्शन हे बघू शकता, हे वालं ज्या ठिकाणी मी क्लिक करतो आहे बघू शकते, याच्यावरती क्लिक करायचे आणि इथं तुम्हाला 2 नंबरला इथं बघू शकता फेड इन आणि फेड आउट नावाचा हा एक व्हिडिओ इफेक्ट आहे. तर इथून याला घ्यायचे आणि इथं जे काही स्टँडर्ड सेटिंग्स नाव आहे बघू शकता, हे वालं, तर याच्यावरती तुम्ही क्लिक करायचे. ठीक आहे, आणि त्यानंतर जे काही याची पहिली ही रेस आहे तर पहिली रेसला कमी करायचे आणि 2 नंबरची रेस जशी तशी राहू द्यायची. ठीक आहे, त्यानंतर परत आता दुसऱ्या फोटोवरती क्लिक करायचे, अजून इफेक्ट्समध्ये यायचे, ॲड इफेक्ट्समध्ये यायचे. इथं 1 नंबरला तो आपण घेतलेला फेड इन आउट नावाचा इफेक्ट येऊन लागेल. आता इथं जशी त्यांची रेस आहे दुसऱ्या फोटोला जशी तशी राहू द्यायचे आणि नंतर बॅक बटनवरती क्लिक करायचे, परत इफेक्टमध्ये यायचे, या 3 डॉट्सवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करायचे. ठीक आहे, आणि पुढचे जे काही 2 फोटो आहे तर यांना अशा पद्धतीने इफेक्ट पेस्ट करायचे. ठीक आहे, पहिल्या फोटोला जसे तसं तो राहू द्यायचे, फक्त दुसऱ्या फोटोवरून इफेक्ट कॉपी करून हे बाकीचे पुढचे फोटोंना इफेक्ट पेस्ट करायचे. ठीक आहे, अशा प्रकारे त्यानंतर परत बॅक यायचे. आता इथं आपल्या ग्रुपमधलं काम झालेलं आहे. परत तुम्ही एकदा ग्रुपला ओपन करायचे, सुरुवातीला यायचे, प्लसच्या बटनवरती क्लिक करून मीडियामध्ये यायचे, आपला झिप फाईलचा फोल्डर तुम्ही इथून सिलेक्ट करायचे. इथे तुम्हाला 18 सेकंदाचं ब्लॅक स्क्रीनचं ओव्हरले व्हिडिओ भेटेल, हा घेऊन घ्यायचे. आता 8.29 सेकंदाचं बिटमार्क वरती येऊन या व्हिडिओचा एक्स्ट्रा पार्ट इथून कट करून टाका. नंतर ब्लेंडिंग अँड ऑपेसिटीमध्ये यायचे, लाईटिंगमध्ये यायचे, इथून याला स्क्रीनमध्ये करून द्यायचे. ठीक आहे, त्यानंतर परत बॅक यायचे, इथे बघू शकता आपला हा व्हिडिओ पण लागून गेलेला आहे बराबर. ठीक आहे, त्यानंतर आता पुढे जेवढेही बिटमार्क आहे शेवटीपर्यंत यांच्याप्रमाणे फोटो लावून घ्या. सिम्पली आता 8.28 सेकंदाच्या बिटमार्कवरती येऊन प्लसच्या बटनवरती क्लिक करून मीडियामध्ये यायचे, फोटो घ्यायचे, पुढच्या बिटमार्कवरती येऊन पुढचा भाग कट करायचे, परत इथून दुसरा फोटो घ्यायचे, परत पुढचा भाग कट करायचे. अशा प्रकारे शेवटीपर्यंत तुम्ही पटापट तुमचे हे फोटो लावून घ्या. ठीक आहे, तर बघू शकता मित्रांनो, आता शेवटीपर्यंत जेवढे सर्व बिटमार्क होते तर यांच्याप्रमाणे मी फोटो लावून घेतलेले. अशा प्रकारे एक एक फोटो तुम्ही सर्व बिटमार्क्सप्रमाणे लावून घ्या. ठीक आहे, त्यानंतर आता एवढं झाल्यानंतर परत तुम्ही काय करायचे, आपला 8.28 सेकंदाच्या बिटमार्कवरती येऊन प्लसच्या बटनवरती क्लिक करून मीडियामध्ये यायचे आणि इथं तुम्हाला काय करायचे, एक शेवटी यायचे, इथं बघू शकता आपला झिप फाईलचा फोल्डर सिलेक्ट करायचे, इथून शेवटी यायचे. शेवटी तुम्हाला 2 सेकंदाचे एक अशा पद्धतीने व्हिडिओ भेटेल. तर या व्हिडिओवर अशा पद्धतीने या पहिल्या बिटमार्कला घेऊन घ्यायचे, नंतर व्हिडिओवरती क्लिक करून ब्लेंडिंग आणि ऑपेसिटीमध्ये यायचे, लाईटिंगमध्ये यायचे आणि इथून याला स्क्रीन ह्या नावावरती क्लिक करायचे. ठीक आहे, नंतर परत बॅक यायचे, परत तुम्ही या व्हिडिओवरती क्लिक करायचे, परत तुम्हाला इथे चौकोन बॉक्स दिसेल तर याच्यावरती क्लिक करायचे आणि त्यानंतर कॉपी लेअरवरती क्लिक करायचे. ठीक आहे, कॉपी लेअरवरती क्लिक करायचे आणि अशा पद्धतीने पुढच्या बिटमार्कवरती यायचे 10.27 सेकंदाचं. नंतर परत या चौकोन बॉक्सवरती क्लिक करून पेस्ट लेअर करायचे, परत पुढे यायचे, परत पेस्ट लेअर करायचे, परत पुढच्या बिटमार्कवरती यायचे, परत पेस्ट लेअर करायचे. अशा प्रकारे 16 सेकंदाचा जोपर्यंत आपले बिटमार्क येत नाही तोपर्यंत यांना हा लेअर पेस्ट करायचे आणि जो काही उरलेला पार्ट असेल तर इथून याला कट करून टाकायचे. ठीक आहे, अशा पद्धतीने सुरुवातीचे हे 4 फोटोंना हा व्हिडिओ इफेक्ट इथून लावून घ्यायचे. ठीक आहे, मी दिलेलं आहे. त्यानंतर परत 16 सेकंदाच्या बिटमार्कवरती यायचे, परत प्लसच्या बटनवरती क्लिक करून मीडियामध्ये यायचे. इथं आता 3 सेकंदाचा अजून एक व्हिडिओ भेटेल तर हा व्हिडिओ घ्यायचे. आता हा व्हिडिओ घेतल्यानंतर याची पण काय करायचे, या व्हिडिओवरती क्लिक करून ब्लेंडिंग आणि ऑपेसिटीमध्ये यायचे, स्क्रीन लाईटिंगमध्ये येऊन इथून याला स्क्रीनमध्ये करून द्या. ठीक आहे, तर याचा उरलेला पार्ट कट करून टाका, परत लेअर इथून याची कॉपी करा. ठीक आहे, आणि याला पण सेम पद्धतीने पेस्ट करत चला. ठीक आहे, शेवटीपर्यंत अशा प्रकारे पटापट शेवटीपर्यंत पेस्ट करून घ्या. ठीक आहे, तर बघू शकता मित्रांनो, आता हे जे काही 16 सेकंदापासून शेवटीपर्यंत मी हा व्हिडिओ घेतलेला होता तर सर्व फोटोंना मी पेस्ट करून दिलेला आहे. त्यानंतर आपलं एवढं काम झालेलं आहे. आता आपल्याला इफेक्ट पेस्ट करायचे सर्व फोटोंना. त्यासाठी बॅक यायचे, आपले इफेक्ट प्रोजेक्ट ओपन करायचे, पहिल्या फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्समध्ये येऊन 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्या. परत बॅक येऊन आपले बिटमार्क प्रोजेक्ट ओपन करा, परत पहिला 8.28 सेकंदाच्या बिटमार्कवरती आहे आणि याच्या पुढचे जे काही 4 फोटो आहे तर ह्या 4ही फोटोंना एक एक करून अशा प्रकारे पटापट इफेक्ट पेस्ट करा. ठीक आहे, फक्त सुरुवातीचे 4 फोटोंना हा इफेक्ट पेस्ट करायचा. ठीक आहे,
अशा प्रकारे 4 फोटोंना इफेक्ट पेस्ट करून घ्या. परत बॅक येऊन आपल्या जो काही इफेक्टचा प्रोजेक्ट याला ओपन करा. जो काही 2 नंबरचा फोटो आहे तर याच्यावरचे इफेक्ट कॉपी करून परत आपल्या बिटमार्क प्रोजेक्ट ओपन करा. त्यानंतर परत अशा प्रकारे पुढे या. आता 16 सेकंदावरती जो काही बिटमार्क आहे 16.17 सेकंदावरती तर याच्यावरती यायचे. आता याचं पुढचं जे काही उरलेले फोटो आहे शेवटीपर्यंत तर हे सर्व शेवटीपर्यंत उरलेले फोटोंना हा वाला इफेक्ट पेस्ट करून द्या. ठीक आहे, अशा प्रकारे. ठीक आहे, पटापट बघू शकता मी यांना हा वाला इफेक्ट पेस्ट करून घेतोय. तर बघू शकता हे सर्व फोटोंना पण मी इफेक्ट पेस्ट करून दिलेले आहेत. त्यानंतर आता आपलं पूर्णपणे व्हिडिओ बनवून रेडी झालेला आहे. वरती शेअरचं आयकॉनवरती क्लिक करून इथं तुम्हाला एक व्हिडिओच्या ऑप्शनच्या बाजूला छोटासा बांध दिसेल तर या बांधवरती क्लिक करायचे आहे. इथून व्हिडिओची क्वालिटी सिलेक्ट करायची. खालची एक रेस असेल क्वालिटी नावाची तर हिला फुल वाढून घ्यायची आणि एक्सपोर्ट नावावरती क्लिक करून तुम्ही तुमचा हा व्हिडिओ एक्सपोर्ट करून सेव्ह करून घ्यायचा आहे. तर आपला आजचा व्हिडिओ हा जो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तर आता भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि अशाच पद्धतीने आपल्या खानदेशी चॅनलवरती व्हिडिओ एडिटिंग आपल्या अहिराणी खानदेशी भाषेमध्ये शिकत राहा.